मित्रांनो, दरवर्षी लाखो भक्तकरी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येतात, पण एक प्रॉब्लेम तुम्ही नोटीस केलाय का? इथे आल्यानंतर रूम तर मिळतच नाही, भक्तनिवास पण फुल असतात आणि जर एखादं प्रायव्हेट लॉज मिळालंच तर त्याचा रेंट पण खूप जास्त असतो। असं कधी तुमच्यासोबत पण झालंच असेल, पण आता याची बिलकुल काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं भक्तनिवास दाखवणार आहे जिथे तुम्ही एसी नॉन एसी रूम घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन बुक करू शकता। म्हणजे त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर रूम शोधायचं टेन्शनच नाही, डायरेक्ट जाऊन दर्शन घ्यायचं आणि निवांत आराम करायचा। हे तर काहीच नाही, इथे अजून एक असं भक्तनिवास आहे जिथे तुम्ही फक्त 70 रुपयामध्ये राहू शकता। हो, खरंच फक्त 70 रुपयात इथे राहण्याची सोय आहे। तर या दोन्ही भक्तनिवास बद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा। जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक कदम। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, त्र्यंबकेश्वरमध्ये राहण्यासाठी बरेच भक्तनिवास आहेत, पण जर तुम्हाला कमी किमतीत स्वच्छ आणि छान रूम हवी असेल तर हे आहे गजानन महाराज संस्थानमार्फत असलेलं भक्तनिवास। हे भक्तनिवास खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि इथल्या रूम पण जास्त काही महाग नाहीयेत। बघा, जर तुम्ही इथे ही 3 बेडची नॉन एसी रूम घेतली तर या रूम मध्ये 3 जण एकदम आरामात राहू शकतात आणि या रूमचा रेंट फक्त 500 रुपये आहे। आणि जर तुम्हाला सेम अशीच 3 बेडची एसी रूम हवी असेल तर ती रूम तुम्हाला फक्त 950 रुपयामध्ये मिळून जाईल। या भक्तनिवासमध्ये 2 बेड, 3 बेड आणि 4 बेडच्या रूम अवेलेबल असतात, ज्या फक्त 400 रुपयापासून ते 550 रुपयामध्ये मिळतात। पण एवढंच नाही, जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही 4-5 जणांचा ग्रुप करून त्र्यंबकेश्वरला येत असाल तर इथे तुम्ही फक्त 70 रुपयामध्ये राहू शकता, कारण इथे तुम्हाला डॉर्मिटरी बेड फक्त 70 रुपयामध्ये मिळून जाईल। मित्रांनो, आता मी तुम्हाला एक असं भक्तनिवास दाखवणार आहे ज्याची रूम तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन बुक करू शकता। तर हे आहे शिवप्रसाद भक्तनिवास, जे की मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। आम्ही इथे जी 3 बेडची रूम घेतली होती ती रूम मी तुम्हाला दाखवतो। ही आहे या भक्तनिवासमधली 3 बेडची रूम। या रूम मध्ये 3 मोठी माणसे आणि 1-2 लहान बाळ सहज ऍडजस्ट होऊ शकतात आणि या रूमचा रेंट आहे 1600 रुपये। या भक्तनिवासमध्ये एसी नॉन एसी या दोन्ही प्रकारच्या रूम अवेलेबल असतात। तसंच आपलं जे काही सामान असतं, बॅग वगैरे, ते ठेवण्यासाठी इथे व्यवस्थित फर्निचर सुद्धा आहे। इथे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने रूम बुक करू शकता। ऑनलाईन रूम बुक करण्यासाठी या भक्तनिवासच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पण ऑनलाईन बुकिंग करण्याआधी हे लक्षात ठेवा, इथे ऑनलाईन बुकिंग कॅन्सल होत नाही, पैसे पण परत मिळत नाहीत आणि आपण जी बुकिंग केली ती दुसऱ्याला पण देता येत नाही। एकदाची तारीख ठरली ती बदलता सुद्धा येत नाही, म्हणून बुकिंग करताना नीट विचार करा, नंतरच ऑनलाईन बुकिंग करा। मित्रांनो, इथे तुम्हाला रूम तर सहजच मिळून जाईल, पण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यावर तुम्ही इथे कुठे कुठे फिरू शकता याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग भेटूया त्या व्हिडिओमध्ये।